नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आपला जिथे ब्लॉग एंड झालेला आहे तिथूनच आपला नेक्स्ट ब्लॉग चालू झालेला आहे। आज आहे फ्रायडे आहे। आज गुडूचा शेवटचा पेपर आहे आणि उद्या सॅटर्डे आहे। उद्या गणपती येणार आहेत। काय माहिती असं संचारतं काहीतरी, अरे वा गणपती येणार, गणपती बाप्पा येणार आहे, गणपती बाप्पा येणार आहे। खूप मजा असते त्या टायमाला। वेगळंच घराचे जे असतं ना ते वेगळंच असतं, फिलिंग वेगळी असते। ते ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांना समजेल असं मला कसं वाटतंय ते। चला पॅकिंगपासून स्टार्ट करायचे, पॅकिंग करायचे। गुड्डूचे कपडे, माझे कपडे कसे करून मी असं कमी बॅगांमध्ये होईल ना ते मला बघायचं आहे। बघू, ट्राय करायचं आहे, मी ट्राय म्हणजे मला जास्त करून एक मला पाठीवरची बॅग एक हातातली टो बॅग, म्हणजे आपली हातातली बॅग आणि गुड्डूच्या पाठीवरती एक बॅग, असं समजा 3 ते 4च मला हे करायच्या आहेत पिशव्या। बॅग जास्त मला करायच्या नाही आहेत, 3च जास्त 3च करायचे आहेत। बघू आता किती होत आहेत त्या, पण मला माझं जास्त ट्राय आहे का 3च बॅगा होतील, म्हणजे जेणेकरून मी गुड्डू असं आलटून पलटून आम्ही घेऊ शकतो आणि कसं मॅनेज होईल 3 बॅगांमध्ये। म्हणजे गुड्डूने पाठीवरची घेतली, मी एक पाठीवरची घेतली समजा, तर मॅनेज होईल। पण 4 बॅगा झालं तर थोडंसं डिफिकल्ट होईल। बघू आता, कारण मला 2 बॅगा उचलायला लागतील, कारण गुड्डूच्या ऑलरेडी पाठीवर एक असणार आहे आणि दुसरी एक त्याच्या पुस्तकांची बॅग आहे, ती देखील मला जर उचलायला लागली तर माझ्या एक हातात एक बॅग असणार आहे, तर मला जमणार। बघू आता कसं काय होतं ते, काय करतोय ना काय नाही, आता कसं काय ते समजेलच। बघू आता बॅगा कशा तयार होतात त्याच्यावरती। चला पॅकिंगला सुरुवात करूया। गुड्डूला जस्ट मी सोडून आलेली आहे, दीदी नाही तर आम्ही दोघंजणांवरतीच झोपलेलो आणि शांत वाटते, कारण दीदीचा उठायची घाई असते सकाळी। लेक्चर आहे उठ। आज तसं काही नाही आहे आणि आज पाऊस नाही आहे, फक्त वातावरण त्यांनी तसं करून ठेवलेलं आहे। होप सो आम्ही जाईपर्यंत पाऊस नको आहे, तर त्या साईडला पाऊस नाही आहे, इथेच फक्त पाऊस आहे। मम्मीकडे पाऊस नाही आहे, कल्याणला इकडेच पाऊस आहे। होप सो तो आम्ही जाईपर्यंत पाऊस नाही पाहिजे, कारण आम्ही दोघंजण छत्री यूज नाही करत, रेनकोट यूज करतो। आम्हाला छत्री सवय घेण्याचं हेच सवय नाही। दीदीची छत्री ती घेऊन गेली, ह्यांची छत्री हे दुपारी कामावर जाताना घेऊन जातील, तर आमच्याजवळ छत्री नाही दोघांकडे। तो टेन्शन आलं आहे, छत्री आणि एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन मी कशी जाणार। होपसो पाऊस नाही व्हायला पाहिजे, नंतर वाटच आहे। बॅगा मी जास्त न करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण आता बघू कसं काय ते, कशा बॅगा होतात काय ते। पॅकिंग करण्यापासून सुरुवात करायची आणि मला आज हा पडदा पण मी धुवायला टाकला आहे, पडदा पण काढायचा आहे। स्वीटीची आंघोळच काय पण करून मला घालायची आणि गॅलरी क्लीन करायची, स्वीटीची आंघोळ घालायची। कारण मी कालच मी घालणार होती, पण काल पाऊस खूप होता त्याच्यामुळे मी तिला घातली नाही आज आंघोळ। आज तर घालायच लागणार आहे, आज आंघोळ कशी पण करून घालायच लागणार आहे। पटापट आवरून स्वीटीची आंघोळ घालून घेते आता। चलो, मी बेड असंच ठेवलं आहे कारण मला कपडे भरायला सोपे पडतील म्हणून, तर हे सगळे कपडे मला बॅगमध्ये टाकायचे। ह्या बॅगमध्ये आमचे जे माझे नवीन साड्या ज्या आहेत, ही एक साडी आहे आणि दुसरी एक साडी आहेत, 2-3 साड्या आणि गुडूचे गणपतीच्या पूजेच्या दिवशी घालणारे कपडे ह्याचे ठेवेल। ह्याच्यात माझे वापरायचे कपडे आणि ह्या लाल बॅगमध्ये गुड्डूचे वापरायचे कपडे, असं करायचं आहे। चला
एकटीच येणार आहे सोन्या? हा बाबू, गुड्डू गेलाय, फोडी चाललाय. जर पिशवीकडे 1 मिनिट मला टाळा लावू दे. स्वीटला टाकून द्यायचं म्हणजे जीवावरती आला आमच्या. पर्याय जायचं आहे तर आहे, येणार आहे मी. जेवून घ्यायचं आहे आणि हां जेवून घ्यायचं आहे. बाय. चलो आम्ही निघालो आहे. 4:15ची गाडी आहे आणि आत्ता वाजले आहेत 3:45. चालत जायचं आहे त्याच्यामुळे लवकर निघालेली आहे. तर सरळ घ्या, तशी नको घेऊ दे, इकडे मी घेते. नाही तर मग चलो चालत जायचं आहे. एक तर आम्हाला चालायची सवय नाही बरोबर. आणि स्वीटीला टाकायचं म्हणजे झाकून जायचं म्हणजे जीवावर आला. गर्दी बघूनच गुड्डूच्या पोटात गोळा आला. हो काय ना काय ना काहीच गर्दी बघूनच त्याच्या पोटात गोळा आला का नाही. गुड्डूला एक तर गर्दी आवडत नाही, त्याला शेटसारखं जायला पाहिजे. गाडी असते, रिक्षा असती तर डायरेक्ट तसं पाहिजे ना आपलं. डायरेक्ट रिक्षा, इथून डायरेक्ट रिक्षा कल्याणपर्यंत आहे ना. त्याला असं आवडतं आराम केसात जायचं ना, आराम केसात यायचं ना. कुठे हां मेहनत नाही करायला आवडत. गर्दी बघ, पोटात गोळा आला गुड्डूचा. पाऊस बघ किती जोरात चालू आला आहे ना. दोघांकडे पण आमच्याकडे छत्र्या नाही आहेत. रेल्वे स्टेशनलाच आहे आम्ही. 4:15ची गाडी होती अजूनपर्यंत. 4:15ची गाडी आणि 4:15ची नाही, कितीची गाडी होती? 4:45ची गाडी आली 4:30ला. अजून 4:15च्या गाडीचा पत्ता नाही. आम्ही चढणार होतो पण त्या गाडीला गर्दी होती, भरपूर गर्दी होती. आणि आता सुसाट पाऊस सुरू झाला. आपला पाऊस सुरू झाला आता. बॅगा आमच्याकडे जास्त आहेत आणि आम्ही 2च माणसं विदाऊट छत्री. क्या करेगा. चला कल्याणला आले मी. 5:30 वाजता काहीतरी आले. अंधार वाटतो, लाईट लावा लागेल. 5:30ला आले. आता कपडे चेंज नाही करते कारण मला बाजारात जायचं आहे. सकाळी मला ॲब्रो करायला मिळालं नाही आहे तर रोशनीने मी ॲब्रो करायला जाणार आहे पार्लरमध्ये. थोडंसं जरा असं फिनिशिंग करायला. जेव्हा चावल काय बोलली तू? याच्यामध्ये कलर पण आहेत, असे 4 कलर लावलेत पण आहेत. हो, एक व्हाईट असतो, एक हा. तो काय एक आहे, एक व्हाईट आहे. चौघींचे पण सेम होतील है ना. पण त्याला सला विचारते आम्ही 4 समजा 4 बघितले, लास्ट किती देशील? मस्त आहेत. हा माय फेवरेट. आता समोरचा रोशनी पिऊच्यावरती पाय ठेवल्यास वाटतं तू. मेहंदी बघू तुमची. आर्टिस्ट दीदी सप्पा. शी इज आर्टिस्ट. दीदी हात दे, हाय कर. आर्टिस्ट. स्वतःच्या हातावर बारीक ना दुसऱ्यांच्या हातावर जाडी. मी तिच्या हातावरून बारीक काढली, मी डॉलीच्या हातावरून बारीक काढली. मला अशी बारीक पाहिजे. एवढीच पाहिजे तुला? नाही एवढी नाही पाहिजे. ते उलट बारीकपेक्षा. शी तोंडाचा ड्रेस काढ. पिवळीवर पाय कोणी ठेवलाय? मारायला लागलं.
उचल घेऊ बापरे एवढं यूज करू शकते. घ्या घ्या आर्टिस्ट. हे इकडे तुला. हे कोणतं घे बाबू आर्टिस्ट झोपले रे. ही लाईट आहे याची अजून हे नाही ती लाईटिंग लावायची उद्या बाहेर लावायची कोणता थांबला का नाही. तू गेले होते खालून 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 वरती खालून त्या साईडून हा. कारण हे धड. हे धड. हो. इथे ना आता कसं पाहिजे तुला ते कळ बघ या कोपऱ्यात फोकस त्या कोपऱ्यात फोकस समोर कायच नाही. इथे, इथे. हा, कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात हा. काय? कामावर उद्या नाही आपण असं नेहमी असं बोलते काय घेतलंय मोठीशी घेतलेस उद्या नाही जाणार अशा प्रकारे आमचं झालेलं आहे मंडप तयार. वाजले किती पाहुणे 2:15 गुरुवार सुट्टी आणि आमचं मंडप छान मस्त तयार झालेलं आहे. आणि गुरुवारी सुट्टी सांगतो काय